हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. राज्यसेवा पूर्व परीक्षा जस्ट आत्ता काही दिवसावर आली आहे आणि मग आता उरलेला हा जो ड्युरेशन आहे इकॉनॉमिक संदर्भात हायेस्ट इनपुट आउटपुट रेशो जे आहे शब्द नेहमी वापरतो मी, त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. आता इथून पुढे उरलेला जो कालावधी त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचं काय वाचायचं आणि ॲट द सेम टाईम काय स्किप करायचं हे ज्याला जमलं त्याच्यात त्यांनी जिंकलं किंवा मार्क्स मिळवता येतील त्याला. नाही तर होतं काय की आपण शेवटच्या दिवसापर्यंत सतत फक्त वाचन करतो, रीड करतो. मुळात एक तुम्हाला जे आपण गणित म्हणतो सक्सेसचं ते जमलं पाहिजे. त्याच्यात एक ऑब्झर्व झालं, जसा कालावधी परीक्षेचा जवळ येईल म्हणजे दिवस कमी राहत जातात तसं विद्यार्थ्यांची काय अपेक्षा असते की मी खूप जास्त वाचन केलं पाहिजे. ते उलट होतं, जसं परीक्षा जवळ येईल तसं वाचन कमी होत जातं. हे एक्सेप्ट करा. टेन्शन वाढतं किंवा खूपच सिलेबस राहिलेला असतो, मग काय होणार. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जेवढं जास्त वाचन रीडिंग मल्टिपल सोर्स वाचले की तेवढे मला मार्क्स मिळतात, हे असं नाही वर्कआउट होत. त्यामुळे उलट थोडंच वाचा पण परफेक्ट करा. हे मी परत आता तुम्हाला आयोगाची POQ घेऊन दाखवेल. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एक सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक तुम्ही विचारात घेतला पाहिजे की नवीन पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह. ही एक भीती सगळ्यांच्याच मनात आहे. आणि मग ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय काय, शक्यता काय, आपण ती चेक करू एकदा की नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आता एक पेपर झाल्याशिवाय तर खरंच आपल्याला ॲक्च्युअल चित्र समोर येणारच नाही आहे. बाकी आता ह्या शक्यतावर खूप काही बोलता येईल, पण काही गोष्टी विचारात घेऊन आपण त्याच्यावर काहीतरी डिसिजन घेऊ शकतो. काय शक्यता आहे तर नंबर 1, आता हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे म्हणल्यानंतर आयोग काय करेल, क्वेश्चन पॅटर्न हा एक चेंज करण्याची शक्यता आहे. नाही तर कन्सेप्टची डेप्थ डिफिकल्टी लेवल ही UPSC प्रमाणे करेल. कारण ऑब्वियसली ही प्री आता आपण कुठल्या सिलेबसनुसार घेतोय, नवीन जे की UPSCचा आपला पॅटर्न इथं आणलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. आणि याच्यात एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की मुख्य परीक्षेचा पॅटर्नही बदलला आणि सिलेबसही बदलला आहे, पण पूर्व परीक्षेचा ना सिलेबस बदलला ना पॅटर्न बदलला. त्यामुळे इथं फार मेजर चेंजेस होण्याची शक्यता कमी आहे. तरी आपण गृहीत धरू की काय थोडाफार बदल होईल UPSCला धरून. आणि मग UPSCच्या प्रीच्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण विचार केला आणि त्याचं ॲनालिसिस केलं तर मला एक पॉसिबिलिटी म्हणून अशी म्हणता येईल, जो क्वेश्चन पॅटर्न आहे ना तो फार वेगळा आहे MPSCपेक्षा. प्रश्न विचारण्याची पद्धत, पर्यायांची पद्धत, एकूणच मी क्वेश्चन पॅटर्नबद्दल बोलतोय, त्याच्या स्ट्रक्चरबद्दल बोलतोय किंवा लँग्वेजबद्दल बोलतोय. मग तो पॅटर्न इकडे येऊ शकतो. एकदा फक्त काय करा, मागच्या 2 वर्षात, जास्त नाही 2 किंवा मॅक्स 3 वर्ष खूप झाले, UPSCची POQ बघून घ्या. मी मधला परत सांगतो, कंटेंट नाही, रचना, मांडणी. काही वेळेला लिटरली तुम्हाला UPSCचा प्रीचा एक असा प्रश्न आहे, हा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये खाली दिलेलं आहे तुम्हाला ब क ड किंवा 1 2 3 4 वॉटेवर काय असेल ते, हे स्टेटमेंट आहे. जनरली आपल्याला काय सवय असते, ब बरोबर, ब क बरोबर, क बरोबर किंवा काय जे असेल ते सगळे 3 बरोबर 4 बरोबर. इथं आता खाली UPSCचे हे ऑप्शन आहेत बघा. तर तुम्ही सरप्राईज होईल तुम्हाला की हे असा प्रकार पण आहे का. म्हणूनच म्हणलं एकदा फक्त काय करा, UPSCचे क्वेश्चन पॅटर्नची साठी POQ बघून घ्या. इथं तुम्हाला काय ऑप्शन माहिती आहे का, हे 4 स्टेटमेंट आहेत. तर याच्यापैकी 2 बरोबर, 3 बरोबर, 1 बरोबर. मी काय म्हटलं बरं त्यांना कळालं पण नसेल. इथं आता अ बरोबर आहे का, ब का क का कुठलंही डझंट मॅटर. या 4 अ ब क ड पैकी किती 2 बरोबर आहेत की 3 बरोबर आहेत का 4 बरोबर स्टेटमेंट आहेत का फक्त एकच बरोबर आहे, ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. आणि मग ते कुठलेही असू शकतात, ते तुम्ही ठरवायचं असतं आणि त्याच्यानुसार मग उत्तर निवडायचं. सो हा आहे UPSCचा पॅटर्न. आणि मग मी तुम्हाला काय सांगितलं की पॉसिबिलिटी हे आहे, याला आपण फक्त एकदा नजर टाकली पाहिजे. त्याच्यामुळे फार जास्त आता 11th आवरला चेंज करू नका. फक्त तिथं काहीतरी असं नवीन समोर आलं तर मग सगळंच आपण अभ्यास केलेला निघून जातो, डिप्रेशन येतं, सर हे काय नवीनच आलेलं आहे. तर याला थोडं अवेअर राहा, किमान आपल्याला गोष्टी काय म्हणतो मेंटली तरी प्रिपेअर राहू आपण या गोष्टीला. ठीक आहे. कन्सेप्च्युअलची डेप्थ UPSC प्रमाणे असेल किंवा क्वेश्चन पॅटर्न. आणि अजून एक पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे कधी UPSC प्रीचा आपण जर पेपर बघितला तर एखाद्या वर्षी इकॉनॉमिक्सबद्दल सांगतो मी, सगळं पूर्ण करंट बेस्ड क्वेश्चन पेपर आहे, इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न. मग तसंही किती पॉसिबिलिटी असेल, असंही आपण करंट इकॉनॉमिक्स करतोच आहे किंवा ओव्हरऑल तुम्ही करंट अफेअर्स हा शब्द करता किंवा हा विषय करता, बरोबर. चालू घडामोडी पूर्ण सब्जेक्ट आहे तुम्हाला. आणि मग त्याच्या बेसिसवर जर काही इकडे प्रश्न आले ज्याला आपण करंट ट्रिगर क्वेश्चन म्हणतो, म्हणजे ॲक्च्युली तो क्वेश्चन ट्रिगर झाला असतो करंटवरून, कुठला ते करंट इश्यू, पण त्याला मग आयोग
बेसिक कन्सेप्टकडून येतो आणि मग बेस विचारला जातो. अशा पद्धतीने एक पॉसिबिलिटी आहे. हे माझं ॲनालिसिस झालं. आता असंच असेल असं अजिबात माझं काही म्हणणं नाही. ॲज इट इज येईलच, ही जस्ट शक्यता आहे जी तुमच्यासमोर डिस्कस करायची होती मला, मी ती केली आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जस्ट 1 किंवा 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची UPSCची प्रीचे प्रश्न घ्या, त्याच्यावर एकदा नजर टाका. काय जास्त वेळ लागत नाही, 2 तास 3 तास त्याच्यामध्ये जाऊ द्यात, हरकत नाही. आणि त्याच्यातून तुम्हाला मी जे असता सांगितला तसा आणि अजून कुठला पॅटर्न येतोय का, आणि परीक्षेमध्ये जर आपला तो आलाच तर आपण त्याला मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे. त्यासाठी हा 8 तास आहे, बाकी काही नाही. नाही तर ॲज युज्युअल मागच्या वर्षीपर्यंत जसा आयोगाचा प्रीचा पॅटर्न होता राज्यसभा तसाच येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आपण एक्सपेक्ट करायला गेलो फारच हाय टफ आणि एकदम उलटं झालं की नॉर्मल मॉडरेट पेपर आलेला आहे, अशी पॉसिबिलिटी आहे. पण आपल्याला काय करावं लागेल, ॲज अ स्टुडंट म्हणून जेवढ्या शक्यता आहे तेवढा ग्रेड धरून तिथं जावं लागेल. त्याच्यासाठी तयार असणं आपल्यासाठी बेटर आहे, तरच ते टॅकल होईल पेपर. चला, ही झाली पॉसिबिलिटी. तुम्ही कुठल्या अँगलनी तयार असणं पाहिजे बघा. होतं काय, या लेक्चरमध्ये तुम्ही असे एक्सपेक्ट केले असताल की सर टॉपिक कुठले वाचू, काय करू, ते आहे शेवटी सांगरच मी. पण आत्ता आपण ज्या स्टेजला आहोत ना, तिथं रीडिंग खूप केली आहे, सब्जेक्ट खूप वाचला आहे, रिव्हिजन केलं आहे, कंटेंट खूप झालं. एक काहीतरी अशी गोष्ट होती मला जी वाटतं की बऱ्याच जणांना ती माहितीच नाही आहे. राज्यसेवा प्री फर्स्ट टाईम अशी होती आहे, तर आपण कुठल्या गोष्टीला तयार असलो पाहिजे. तर तुम्ही आत्ता जो सांगितला तो पार्ट, हा लेक्चरचा व्हिडिओचा पहिला पार्ट हा तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. पेपर झाल्यानंतर आवर्जून मग तुम्ही मला सांगाल सर बरोबर या गोष्टीला किंवा 1 तरी 2 क्वेश्चन्स तरी तुम्हाला हा फायदा दिसून येईल तिथं. नेक्स्ट, आता ऑलमोस्ट आपण चर्चा काय केली की काय प्रॉब्लेम काय सध्या नवीन पॅटर्न आहे, UPSCचा बेस वापरू शकतो. तर कशामध्ये क्वेश्चन पॅटर्न, कन्सेप्टची डेप्थ मात्र कदाचित खूप जास्त वाढू शकते. त्याच्यानंतर करंट बेस येऊ शकतो. आता याला सोल्युशन काय, जर असं असेल तर काय केलं पाहिजे. सोल्युशनच्या अँगलनी तुम्हाला सांगेल मी. जनरली तुम्ही इकॉनॉमिक सब्जेक्ट ज्यावेळेला विचारात घेता, आता हे UPSC प्री असेल किंवा MPSC प्री असेल राज्यसेवा, मी दोघांबद्दल सांगेल. याचा काही फिक्स पॅटर्न आहे क्वेश्चनचा. परत मी दोन्ही PYQचं ॲनालिसिस करून हे सगळं मांडतो तुमच्यासमोर. क्वेश्चन पॅटर्न इकॉनॉमिक्सचा, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन बाय डिफॉल्ट हे तर असणारच आहे डेफिनेटली. कुठली घ्या, UPSC घ्या MPSC घ्या. आता इथं तुम्हाला नवीन खूप काही जास्त वाचायचं नाही. माझं असं म्हणणं आहे शेवटच्या टप्प्यात राज्यसेवेला आता तुम्ही खूपच काहीतरी सोर्स वाचताय आणि उगाच इन्फॉर्मेशन गोळा करताय आणि तुमच्या समाधानासाठी की सर यस मी प्रिपेअर करतोय, 1 नाही 2 3 सोर्स वापरलेत, 4 सोर्स वापरलेत, असं न करता जो आहे तोच सोर्स ठेवा. कन्सेप्टला फक्त नवीन ॲप्रोच द्या, तो म्हणजे अंडरस्टँडिंग. मी आता हे पण प्रश्न घेऊन दाखवायला, हे जे सगळं सांगतोय ना त्याच्यासोबत इथं PYQ घेतलेत, डोंट वरी. कुठली गोष्ट मानवली नाही, हा सिलेबस पण घेतला आहे आणि इकडे हे आयोगाचे PYQ हे ॲज इट इज. त्यामुळे तुम्हाला इथं ते प्रूव्ह होईल मी काय सांगतोय ते. अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन आणि त्याच्यानंतर इंटरलिंकिंगवाले प्रश्न. म्हणजे एखादी कन्सेप्ट आहे जी तुम्हाला समजली आहे पण तिचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. ॲट द सेम टाईम तुम्हाला त्या कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग झालं, ॲप्लिकेशन झालं, पण आता इतर कुठल्या तरी टॉपिकसोबत, इतर कुठल्या तरी कन्सेप्टसोबत त्याची इंटरलिंकिंगही जमली पाहिजे. हे प्रश्न आहेत. आणि मग डेप्थ वाढवणं म्हणजे काय, तर हे करणं. आणि मला वाटतं राज्यसेवेला तरी याची फार जास्त गरज आहे. म्हणजे इव्हन तुम्ही कंबाईन प्री जरी काढला तरी तुम्हाला हा पॅटर्न दिसेल. पण त्यातल्या त्यात अजून डेप्थमध्ये जाण्याचं प्रमाण कुठे आहे, राज्यसेवेला आणि UPSCला. त्यामुळे अंडरस्टँडिंग कन्सेप्टची झाली, एवढ्यावर थांबवू नका. त्याच कन्सेप्टचं ॲप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग मी तुम्हाला प्रश्नासहित दाखवतो पुढं. हा एक कन्सेप्टचा पॅटर्न झाला. याच्यावर थांबून फार मोठी चूक करू नका. राज्यसेवा म्हणलं की आपण शक्यतो फक्त आणि फक्त कन्सेप्टला फोकस करतो, ही तुमची फार मोठी चूक राहील. MPSC आहे म्हणल्यानंतर फॅक्टचा डेटा येणारच. साधे जे मेजर फॅक्ट्स आहेत किमान, मी याला स्टॅटिक फॅक्ट्स म्हणतो बरं का, असे जे न बदलणारे आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. इव्हन एकदम साध्या सिंपल याच्यात सांगायचं म्हणलं तर राज्यसेवा पूर्वला फुल फॉर्म, लॉंग फॉर्म याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत किंवा साधे फॅक्ट्स तुम्हाला विचारले आहेत कुठल्याही टॉपिकचे. ठीक आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर करंटचा अँगल. करंटमध्ये बजेट अँड सर्वे तर आहेच, करायचंच आहे, पण त्यासोबत इतर करंटही यायला लागलं आहे. म्हणजे इकॉनॉमिक संदर्भातील काही महत्त्वाची व्यक्ती असतील, त्यांचं निधन झालं असेल किंवा त्यांना पुरस्कार मिळाला असेल किंवा अजून कुठल्या व्यक्तीची अपॉइंटमेंट झालेली असेल, ज्याला आपण पर्सनली न्यूज म्हणतो, पण ते इकॉनॉमिक संदर्भात, किंवा कुठली परिषद झाली असेल. ठीक आहे. म्हणजे व्हॉटएव्हर काही असेल तुम्हाला करंट इकॉनॉमिक्सचा एरिया हा 1 मार्क देऊन जातो, लक्षात घ्या.
परत म्हणजे ही एवढी डायरेक्शन जी मिळाली ना, ह्याच्याबद्दल इथून तुम्ही आता खूप काही रीड करणं वाचणं अपेक्षित नाही आहे. पण जे जे लक्षात येतं की कन्सेप्ट या 3 अँगलनी बघणे, ॲप्रोच डेव्हलप करणे, फॅक्ट्स जे मेजर फॅक्ट्स आहेत त्याला एकदा रिवाईज करा शेवटच्या टप्प्यात, आणि करंट इकॉनॉमिक्स जर तुम्ही दुर्लक्षित केला असेल तर त्याला एक थोडं वेळ द्यायचा प्रयत्न करा. ह्याच्या पलीकडे आता अजून जे टॉपिक्स सांगतो त्याला स्टार मार्क करा. हे कोर इकॉनॉमिक्सचे नाही आहेत, अदर दॅन इकॉनॉमिक्स आहेत. ते म्हणजे ह्याच्यात इथं येतं गव्हर्नमेंट स्कीम, त्याच्यानंतर येतं लोकसंख्या हा टॉपिक, पॉप्युलेशन, आणि त्याच्यानंतर पॉलिटी अँगल. गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे योजना, वेगवेगळ्या योजना, त्याची सुरुवात, त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह, हातचे मार्क जाऊ देऊ नका. आणि ह्या सगळ्यांचं कंपायलेशन प्रॉपर तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे. अर्थनिकचं टेलिग्राम चॅनल सर्च करा, तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमचं पूर्ण कंपायलेशन मिळून जाईल. त्याच्यानंतर लोकसंख्या, त्याचीसुद्धा PDF रेडी आहे विथ PYQ, त्याच्यात PYQ मर्ज केलेलं आपण, आणि याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला फार जास्त पाहायला मिळतील. आणि पॉलिटी अँगल, मग ते कोर पॉलिटीमध्ये विचारलं जाईल किंवा इकॉनॉमिक्सच्या 15च्या सेटमध्ये एखादा प्रश्न येईल तुम्हाला. आता नीती आयोग असेल, वित्त आयोग असेल, ह्याला काही पॉलिटीचा पण बेस आहे ना, हे फक्त इकॉनॉमिक्सचेच आहेत असं नाही आहे. किंवा अर्थसंकल्प मांडताना आपण संसदीय प्रक्रिया, घटनात्मक तरतूद बघतो. धनविधेयक काय, अर्थसंकल्प सर्वप्रथम कुठं मांडला जातो, बरं त्याचा आर्टिकल किती आहे, कलम 112 आहे की 110 आहे की 202 आहे, हे जे नाही हे सोडू नका. हे 3 टॉपिक तुम्हाला हातचे मार्क आहेत, आणि डेफिनेटली प्रश्न याच्यावर आहे म्हणजे आहे. सो आपला जो काही सिलेबस आहे तो, आणि हे इथं 3 टॉपिक्स, बेसिक आयडिया मिळाली का. आणि इथं आता एवढं सगळं सांगितल्यानंतर पुढचं असं म्हणणं आहे 15 प्रश्न आहेत, 15. आता तुमच्या मनात एक भीती आहे की सर अभ्यास झाला आहे, कमी झाला आहे की जास्त झाला आहे का, अजून काय हे राहिलं ते राहिलं. तुम्ही तुमचा एरिया ठरवून घ्या. प्रश्नामध्ये इथं तुम्ही कन्सेप्टवर जर फोकस केलेला असेल आणि चांगले असतील तर फॅक्ट्सवर काम करा, किंवा कन्सेप्टमध्ये पण अजून थोडं डीपमध्ये जाता येईल का तर त्याचा प्रयत्न करा. फॅक्ट्समध्ये जर वीक असाल तर तिथं लक्ष द्या, आणि फॅक्ट्समध्ये पण खूप जास्त स्वातंत्र्यापासूनचे 10-15 वर्षाचे 20 वर्षाचे आकडे करून फायदा नाही. इथं फॅक्ट्स याचा अर्थ साधे बँकिंग विषयक फॅक्ट्स, कुठली बँक कधी स्थापन झाली, RBI विषयक फॅक्ट्स, राष्ट्रीय उत्पन्न समिती किंवा पंचवार्षिक योजना त्याच्याबद्दलचे फॅक्ट्स, हे असे जेवढे शक्य आहेत तेवढे. म्हणजे आता तुम्ही तुमचा स्ट्रॉंग एरिया आणि वीक एरिया ठरवून घ्या, आणि 15 प्रश्नांपैकी इथं तुम्ही 2 किंवा 3 प्रश्न असे धरून चला की जे आउट ऑफ सोर्स येणार, आउट ऑफ बॉक्स येणार, ते याच्या मागे लागू नका. मी माझ्या प्रत्येक बॅचला लेक्चरला हेच सांगतो, आपला ॲक्च्युली हाच अँगल चुकतो. जे आउट ऑफ सोर्स प्रश्न असतात ना, आउट ऑफ बॉक्स, ज्याच्यासाठी फार सोर्सेस वाचावे लागतात, खूप रेफरन्सेस तुम्हाला यूज करावे लागतात, तर त्याच्यातून किती आउटपुट मिळतं तुम्हाला घ्या ना. म्हणजे खूप जास्त मोठे मोठे पुस्तक वाचा आणि एवढेच मार्क घ्या. त्याच्याऐवजी जे काही एरिया तुम्ही वाचताय, जे काही बुक तुम्ही रेफर करताय, त्याच्यातून 10 ते 12 कव्हर होण्याची शक्यता फार जास्त असते. मग तो एरिया परफेक्ट करा, ज्याला मी लो हँगिंग फ्रुट्स थेरी म्हणतो नेहमी. इथं ते वर्कआउट होतं. ठीक आहे. आता तुमचा एरिया ठरवून घ्या की तुम्हाला काय काम करायचं आहे, आणि तो फिक्स करा. मग त्याच्या बाहेर तुम्हाला जसं वाटत ना सर अजून प्रश्न आले तर मग येतच ना, पण त्याचा किती आहे, 2-3 किंवा मॅक्स 4 प्रश्नांचा आवाका आहे. मग त्याच्या मागे तुम्ही तुमच्या हातातलं डिस्टर्ब करताय. ही सगळ्यात मोठी चूक होती आपली शेवटच्या टप्प्यात. काय होतं, लायब्ररीत बसल्यानंतर शेजारचा मित्रमैत्रिणी काहीतरी वेगळं वाचत असतात, आपण वेगळं वाचत असतो. आपल्याला वाटतं मग तोही एरिया कव्हर व्हायला पाहिजे, त्याही पुस्तकातून आपण वाचला पाहिजे. हे सिलेबस एंडलेस आहे, हे न थांबणार आहे. तुम्हाला स्वतःला कुठेतरी डिक्लेअर करावं लागेल की आता आपल्याला हे एवढंच आहे. आणि मुळात आपण रिव्हिजन स्टेजला आहोत. रिव्हिजन स्टेजला खूप जास्त व्हॅल्यू ॲडिशन नसते करायची, आहे तेच परफेक्ट करायचं असतं. ह्याला तर रिव्हिजन म्हणायचं. पण आपल्याला मुळात ह्याही गोष्टी माहिती नसतात की रीडिंग आणि रिव्हिजनमध्ये काय फरक आहे. त्याच्यावर पण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, आवर्जून बघून घ्या, आपल्याच यूट्यूब चॅनलला आहे. आधी जे वाचलंय सगळंच वाचायचं, त्याला रिव्हिजन नाही म्हणायचं. जे काही इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला थोडं वाटतं की विसरतंय, जे इम्पॉर्टंट आहे पण आपल्याला कन्फ्यूज होतं, ते लिहा, नोट्स काढा, किंवा काढलेले नोट्स आहेत त्या अजून शॉर्टमध्ये वाचा, काय जे असेल ते, त्याला रिव्हिजन म्हणायचं. त्यामुळे आधी सगळ्यात पहिल्यांदा डिक्लेअर करा की मला सगळंच वाचायचं नाही, आणि काहीतरी बाजूला राहणारच आहे हे पण ॲक्सेप्ट करा. ही परीक्षा मुळात तशी नाहीच आहे. नाही तर मग फार मोठे तज्ज्ञ एक्सपर्ट ज्यांचं खूप रिडिंग आहे ते पास झाले असते पटापट, असं आहे का. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा किती विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे, खूप वाचन करतात, प्रचंड, त्यांना काही विचार सांगतात, पण कधी कधी प्री निघत नाही, कधी मेन्स निघत नाही. मग ही परीक्षा फक्त अभ्यासाची नाही आहे, फक्त नॉलेजची नाही आहे, त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे, त्या वेळेत जमलं पाहिजे.
आणि मग काय करायचं ह्याच्यासोबत काय नाही करायचं हेही जमलं पाहिजे. आणि आता तर आपण शेवटच्या टप्प्यात आहेत, त्यामुळे बिंदास राहा. ह्या 2-3 प्रश्न मी म्हणतो हे जाऊ द्यात, इव्हन 4 प्रश्न जाऊ द्या, इव्हन 5 प्रश्न जाऊ द्या, चला ही धमक ठेवा. 5 प्रश्न तुमचे नाही आले तरी चालते, पण माझं असं म्हणणं आहे मग किमान 10 प्रश्न तुमचे बरोबर यायलाच पाहिजे. तो एरिया तेवढा लिमिटेड करून ठेवा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करा. शक्य आहे. बघा आता काय करायचं, तुम्हाला दिलं आहे सोल्युशन. ह्याच्यामागे हा सिलेबस आहे तुमचा. सिलेबसमध्ये तर काय हे एवढंच आहे. ह्याच्यात काय दिलेलं आहे, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, हे सगळे पॉईंट. ह्याच्यात पण सिलेबस डिकोडिंगचा एक लेक्चर आहे यूट्यूबला, ते एकदा बघून घ्या. म्हणजे हे सगळं का सांगतोय, जरा थोडं अजून तुम्हाला वाटत असेल की कॉन्फिडन्स यायला पाहिजे, तुम्ही आयडिया दिलेली आहे तिथं. आणि पूर्ण टॉपिकचं सेग्रिगेशन जे आहे हे इथं हे सेग्रिगेशन दिलेलं आहे हे टॉपिकचं, की किती टॉपिक महत्त्वाचे आहेत, कुठे आहेत, काय आहेत, हे आवर्जून लेक्चर बघून घ्या. तुम्हाला खरंच कॉन्फिडन्स येईल. एकूण जवळपास ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला 12-13 टॉपिक, म्हणजे त्यात एक कोर इकॉनॉमिक्सचे 10 टॉपिक मला हरकत नाही, फक्त 10 टॉपिक करायचे आहेत की जे हाय वेटेज आहेत राज्यसेवा प्रीला, रिव्हिजनच्या स्टेजला. एवढं जरी केलं ते मोर दॅन सफिशियंट. आणि मग बाकीचे टॉपिक त्याच्यावर प्रश्नच नाही आहेत, ते सुद्धा मी दाखवले तिथं. सो बघून घ्या ते. आता हा पेपर आहे कुठला, 2024चा. ठीक आहे तुमच्यासाठी. आता जो पेपर झाला आहे, ह्या पेपरमध्ये आता आपण जे डिस्कस केलेले मुद्दे ते येतात का सांगा. हा प्रश्न आहे मानव विकास, म्हणजे त्याचा इथं लिंक लावलेली आहे की ज्या वेळेला आपण ऊर्जेची निर्मिती करतो त्यावेळेला पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा कुठल्या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. मग आपण मानव विकास, शाश्वत विकास, आर्थिक वाढ, आर्थिक विकास ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या जर व्यवस्थित केल्या की हे प्रश्न सॉल्व्ह होतं. ह्याला वेळ लागतो वाचायला, पण इथं करावं लागतं. मग ही झाली डेप्थ. म्हणजे सरळ सरळ असा प्रश्न आहे का मानव विकासासंदर्भात, की मानव विकास HDI किंवा त्याचं वर्ष किंवा अजून काही त्याचे निकष, तसं काही नाही. तर हे समजून घ्या. ही डेप्थ वाढवा. म्हणजे प्रश्नांकडे आता शेवटच्या टप्प्यात जर बघायचं असेल ना, तर विचार करण्याची प्रक्रिया समजून घ्या. लास्ट टप्प्यामध्ये खूप जास्त वाचण्यापेक्षा माझं म्हणणं आहे तुम्ही वाचलेल्या गोष्टी अप्लाय करायला शिका. आणि त्या आयोग कशा पद्धतीने विचारते हे जास्तीत जास्त इथं PYQ मधून शिका. ते तुम्हाला बरी डायरेक्शन मिळेल शेवटच्या टप्प्यात. नेक्स्ट, पंचवार्षिक योजना. आता 12वी पंचवार्षिक योजनेबद्दल काय विचारलेत, आकडेवारी. ह्याला घाबरायचं नाही. मग आता 11वी 12वी पंचवार्षिक योजना याच्याबाबत तुम्हाला आयोग प्रश्न वारंवार विचारतोय. त्याच्यातही 12 पंचवार्षिक योजनेची सगळी आकडेवारी इन डिटेल करणं अपेक्षित नाही, फार हेवी डेटा होईल. मग सोल्युशन काय, 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजनेची जेवढी शक्य आहे तेवढी आकडेवारी जास्त करायचा प्रयत्न करा. हे त्याच्यातून एक मेसेज आहे. नेक्स्ट, हे इथं साधी समिती आहे घ्या. म्हणजे ज्याला असं वाटतं ना की साधे फॅक्ट्स सर राज्यसेवेला येत नाहीत, कंबाईनलाच येतात. साधी समिती त्याचं वर्ष विचारलेलं आहे. मग हे प्रश्न जर आपल्याला येत नसेल तर मला सांगा, हे अशी आकडेवारी करून काय करणार तुम्ही, जर आपल्याला ही समिती माहीत नाही किंवा हे बेसिक कन्सेप्टवरचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. म्हणून म्हटलं मी की डूज अँड डोंट्स एकदा ठरवून घ्या. नको त्याच्या मागे लागून काही फायदा नाही आहे. इनपुट आउटपुट रेशो बघा सेम. परत हे आता एकदम साधा स्टॅटिक डेटा आहे हा. परत 2 प्रश्न सलग तुम्हाला साधे फॅक्ट्स विचारलेले आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेला. आणि मग आपण काय करतोय, कन्सेप्ट, परत कन्सेप्ट आली इथं आता प्लॅनिंगची. म्हणजे 4 प्रश्न, 2 कन्सेप्ट, 2 फॅक्ट. इथं परत हे घ्या, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, काय कारण आहे. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला लोकसंख्या टॉपिक आहे आणि त्याच्याबद्दलचे हे पॉईंट्स आहेत. इथंही विचार करून तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी PYQ मधून घ्या शेवटच्या टप्प्यामध्ये. नेक्स्ट, अन्न सुरक्षा डायरेक्टली, परत कन्सेप्ट काय, फूड सिक्युरिटी. नेक्स्ट, आता एखादा अर्थतज्ञ एखादा येतो, हे इथं विचारलेलं आहे. हे आपल्याला वाचण्यात नसेल तर लिटरली मी सांगितल्याप्रमाणे 2 किंवा 3 प्रश्न असतात. सो स्किप करा, मूव्ह ऑन करा. काही लॉजिक लागलं तर ठीकच आहे, पण अभ्यासाच्या बेसिसवर असलं पाहिजे लॉजिक. परत ही कन्सेप्ट, आता हा प्रश्न यायलाच पाहिजे. पॉवर्टी गॅप इंडेक्स. आपण हेड काउंट रेशो आणि पॉवर्टी गॅप रेशो 2 कन्सेप्ट करतो. तर मग त्या 2 कन्सेप्ट कळाल्यानंतर ह्याचंही उत्तर येतं. बघा ते मी काही ते एक्सप्लेन करत बसणार नाही. PYQ ॲनालिसिस सगळं डिटेल घेतलेलं आहे. ते तिथं ते बघा. इथं परत तेच रिपीट करण्याचा अर्थच नाही आहे. इथं मी तुम्हाला फक्त शेवटच्या टप्प्यात काय सांगतोय की आयोग काय सांगतं आणि आयोगाच्या प्रश्नांमध्ये काय गोष्टी आहेत ज्याच्या आपण गोष्टी घेऊन शेवटचा रिव्हिजनचा एक काय जो हात असतो तो हात मारला पाहिजे. हे इथं बेसिक कन्सेप्ट. हे अजून घ्या योजनेवरचा. किती साधा प्रश्न आहे. म्हणजे जर फॅक्ट्स येतात का नाही, जर राज्यसेवेला आपण फॅक्ट्स करत असाल तर ही एक्झामची डिमांड आहे. बरं आत्ताच बघता तुम्ही 3 का 4 प्रश्न झालेत. म्हणजे हे जर वेटेज जर एकच असलं असतं तर आपण दुर्लक्ष केलं असतं फॅक्ट्सला. मग ह्याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला. मेजर फॅक्ट्स तरी किमान कुठल्या योजना आहेत, कधी सुरू झाल्यात.
परत कन्सेप्टला पण महत्त्व आहे. ठीक आहे, किती म्हणजे तुम्ही जर आता प्रश्न बघितलात, एकूण प्रश्नांपैकी सरळ 2-3 प्रश्न सोडलेत, बाकी येण्यासारखेच आहेत ना. आता आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा करतो म्हटल्यानंतर एवढी कन्सेप्टची क्लॅरिटी तर पाहिजेच आहे. हे इथं परत कन्सेप्टचा प्रश्न. फक्त आपण काय करतो, हे घ्या. आता हा पण एखादा प्रश्न आला असा, 2 आले प्रश्न, कुठले? इकॉनॉमिक्स टूअरचे. मग मी सांगितल्याप्रमाणे 15 पैकी 2 प्रश्न नाही, 3 नाही, मी म्हणतो 4 जाऊ द्या. पण बाकीच्यांचं काय? तर आपण त्या अशा प्रश्नांना घाबरून नको तो डेटा वाचतो आणि डायरेक्शन चुकून घेतो आणि जे करायचं तसंच राहून जातं. आणि मग होतं काय, हे पण प्रश्न आपले चुकतात आणि साधे पण प्रश्न चुकतात आणि मग स्कोर डाऊन येतो. बघा तुम्ही काय करायचं ते ठरवा. आता ह्याच्यातून तुम्हाला तेच सांगतो मी. नेक्स्ट, परत पंचवार्षिक योजना. आता हा एकदम सिंपल प्रश्न, हा राज्यसेवेला विचार करा. कुठलाही पुस्तक घ्या, आपलं इकॉनॉमिक्स गाईड वाचत असाल तर ठीकच, त्यात पण कव्हर होतायच आहे. मी तुम्हाला बरेच हे राज्यसेवेचे प्रश्न आपल्या इकॉनॉमिक्स गाईडमधून किती आलेत हे टाकलेलं आहे. आणि हे बघा आता किती प्रश्न होतील तुम्हीच काउंट करा, किती यायला पाहिजे. हा पण जाऊ द्या, हे असं वाचत बसणार का? ह्याला सोर्स करायला तुम्हाला 1-1.5 तास तर सर्च करायच लागेल. असा कुठून सोर्स सापडतो, काय होतो, येणारच आहे. लेट इट बी अँड मूव्ह ऑन. हे पण काय प्रश्न आहे हा राज्यसेवेला? लिटरली सांगतो, तुमचे 10 प्रश्न मोजा तुम्ही पहिल्यापासून, हे तुमचे यायलाच पाहिजे. आणि जर येत असेल तर 10, मग हा त्यातल्याच अवघड पेपर जर असेल तर 10 चांगला स्कोर आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय? नेक्स्ट, हे घ्या, पॉलिटी अँगलचे म्हणून तुम्हाला. आता हा प्रश्न तुमचा चुकायला पाहिजे का? भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक तरतूद केलेली आहे? कॅगची. पॉलिटी अँगलचा हा एक प्रश्न. आणि मग ह्या गोष्टी परफेक्ट न करता परत कुबेराची पूजा करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आणि अजून काय लागा त्याच्या मागे. मला एकच सांगायचं आहे, शेवटच्या टप्प्यात जेवढं तुम्ही भितरून जाल, घाबरून जाल, सर काय करू इकॉनॉमिक्सचं नाही, माझं असं म्हणणं आहे, उलट आत्तापर्यंत जे केलं आहे एक तेवढा एरिया स्ट्रक्चर ठरवून ठेवा आणि तेच परफेक्ट करा. ही आयोगाची डिमांड आहे. आपण 1-2 प्रश्न 3 प्रश्नाला बघून आपली डायरेक्शन चुकवतो. हे प्रश्न आहेत. अजून बघा काय आहे, पॉलिटीचा अँगल, हातचे मार्केट घ्या नाही, आकस्मिक निधी, संचित निधी, हे फॅक्ट्स घ्या, लोकसंख्येवरचा प्रश्न. आता हा हे सोपं आहे ना, बाकी नको त्या गोष्टी करण्यापेक्षा. हे पण लोकसंख्येवरचा प्रश्न, हे पण घ्या. एकाच वर्षीचा पेपर आहे सगळा, हा करंटचा. ग्लोबल हंगर इंडेक्सची साधी रँकिंग विचारली आहे, टाकलेली आहे करंट इकॉनॉमीच्या PDF मध्ये. परत योजना, MS स्वामीनाथन, पूर्ण आर्टिकल टाकले आपण MS स्वामीनाथनवर. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते परीक्षा आल्यानंतर टाकलंय, सगळं आधी टाकलेलं होतं. मी तेच सांगतो परत, अर्थनीतीचं मटेरियल जर वापरत असाल तर मग तर टेन्शनच नाही, पण इन केस नसेल तरी हरकत नाही, ह्याच्यातून एरिया फिक्स करा. हां, हे पण करंट झाला, एक पेपर झाला. कुठला? 24चा. आता मी म्हणतोय म्हणून परत तुम्ही 23चा पेपर तुम्ही स्वतः बघा आणि 24चा आत्ता बघितला असाल तर टोटल मी पॉलिटी अँगल, करंट अँगल आणि कोर इकॉनॉमिक्सचे जर धरले तर जवळपास तो आकडा 18च्या आसपास जाईल टोटल. आणि 18 पैकी हे आता 20च्या आसपास जातो, पण तरी 18 पैकी किमान तुम्हाला 12 येणं अपेक्षित नाही आहे, जरी बाकीचे सोडले तरी आपण. मग विषय काय की हे 12 तरी घ्या ना. आपला विषय काय, हे पण आपण नीट करत नाहीत, अर्धवट आहे, कन्फ्युजनमध्ये जातात आणि ते दुसरे पण आउट ऑफ बॉक्सवाले पण जातात. हे असं न करता इथून पुढे मी जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, तुमचा एरिया तुम्ही फिक्स करा. इथे जे सांगितलं ते हे इथं आलं का लक्षात? गणित 15 पैकी 10 ते 12 लिटरली पॉसिबल आहेत येणं. ह्याला जाऊ द्यात. आता तर ही वेळच नाही ह्याच्याकडे बघण्याची शेवटच्या टप्प्यामध्ये. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट रिव्हिजन स्ट्रॅटेजी फॉर इकॉनॉमिक्स अँड फॉर दी राज्यसेवा एक्झाम, प्रिलिम एक्झाम. होप सो तुम्हाला काहीतरी एक डायरेक्शन याच्यातून मिळाली आहे. खूप जास्त विचार करून, निगेटिव्ह करून आपण काहीच नाही वाचलं, आतून खूपच राहिले असं करण्यापेक्षा आयोगाचे एकदा प्रश्न बघून घ्या. मी सांगितल्याप्रमाणे UPSC प्रीचे आणि राज्यसेवा प्रीचे तर खूप जास्त व्यवस्थित समजून घ्या आणि मग बरोबर तुम्हाला स्वतःलाच कळतं की एवढंच वाचायचं आहे आणि अशा पद्धतीने वाचायचं आहे, उत्तर मिळून जाते. ठीक आहे. चला, सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ कंटेंट आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे फीडबॅक मेन्शन करा. भेटूया परत पुढच्या याच्यामध्ये. अजून काही राज्यसेवेसंदर्भात काही इनपुट्स असेल तर आवर्जून मी नक्कीच देईल. परीक्षा जोपर्यंत आधी जे मला वाटतं रिगार्डिंग इकॉनॉमिक्स मी तुम्हाला ते YouTube मार्फत देऊन देईल. किंवा टेलिग्रामला काही नोट्स वगैरे असेल किंवा कुठला एरिया असेल, जसा आता UPSCचा मी काढला क्वेश्चन पॅटर्नचा, तो तुम्हाला आवर्जून मी शेअर करेल. ठीक आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.